नमस्कार बालमित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात अनेक जिवलगांनी आणि शिलेदारांनी त्यांना मोलाची साथ दिली होती. शिवरायांच्या चरित्र वाचनाबरोबरच अशा अनेक शिलेदारांचा भीमपराक्रम आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. त्यांचे स्मरण करणे हे आपले प्रत्येकाचे जणू कर्तव्य आहे. आणि त्यासाठीच श्रीयुत रामदास खरे आणि श्रीयुत महेश गुप्ते यांनी लिहिलेल्या शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार या पुस्तकातील गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हा 16 पुस्तकांचा संच व्यास क्रिएशनने प्रकाशित केलेला आहे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदारा आम्हाला काय कुणाची भीती. स्वराज्यावर एकाच वेळी चालून येणाऱ्या मोगल, सिद्धी, आदिलशहा, इंग्रज यांच्या आक्रमणाविरुद्ध, जुलुमशाही विरुद्ध शिवरायांनी जवळजवळ 3 तपे हलकल्लोळ केला. या स्वातंत्र्याच्या लढ्यात शिवराय एकटे लढले नाहीत. अनेक ज्ञात आणि अज्ञात अशा जिवलगांनी, शिलेदारांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली होती. स्वातंत्र्याच्या होमकुंडात अनेक नररत्नांनी आपल्या शरीराच्या समिधा अर्पण केल्या. महाराष्ट्राची भाग्यभूमी त्या राक्षसांच्या जाचामधून सोडवण्यासाठी अनेक लढायांमध्ये त्यांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. शिवरायांच्या फक्त एका आदेशापोटी आपले सर्वस्व या भूमीला वाहणाऱ्या अनेक वीरांनी शिवरायांना मोलाची साथ दिली होती. स्वातंत्र्याच्या सूर्यबिंबास या सच्च्या शिलेदारांनी जणू आपल्या रक्ताचे अर्घ्य वाहिले. आणि म्हणूनच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून स्वराज्याचा सूर्योदय झाला. त्याचा प्रकाश भारतभूमीच्या मुलखात दिमाखात पसरू लागला. शिवरायांच्या चरित्र वाचनाबरोबरच अशा अनेक शिलेदारांचा भीमपराक्रम आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. त्यांचे स्मरण करणे हे आपले प्रत्येकाचे जणू कर्तव्य आहे. त्यांना आमचा मानाचा मुजरा. ऐकूयात स्वराज्याचे शिलेदार नाभिक शार्दूल शिवा काशीद यांची कथा. गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार. अनवज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या अद्य शृंखला हातापायात. पोलादाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा कसुनिया पाश. पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार. कधीही तारांचा संभार. गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार. क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान. संहारक काली तुझ देती बळीचं आव्हान. बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान. मृत्युंजय आम्ही आम्हाला कसले कारागार. अहो हे कसले कारागार. गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार. आपल्या मातृभूमीचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी आणि हा आमचा मुलूक या पातशाहींपासून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या होमकुंडात आपल्या सर्वस्वाच्या समिधा अर्पण करणाऱ्या त्या साध्यासुध्या मात्र मातृभूमीच्या मुक्तीसाठी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा भिडवणाऱ्या एका साहसी शिलेदाराची विलक्षण चित्तर कथा आपण अनुभवणार आहोत. ज्ञानपीठकार कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी साक्षात मृत्यूलाही जिंकून घेणाऱ्या ध्येयधुंद क्रांतिकारकांची अपार श्रद्धा, त्यांचा निर्धार, त्यांचा आवेश वरील कवितेत ताकदीने रेखाटला आहे. या कवितेत पदोपदी आपल्याला क्रांतीचा उद्घोष दिसून येतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात साकारणाऱ्या शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर मागे पुढे न पाहता संसाराचे पाश तोडून गनिमांना हुलकावणी देणाऱ्या आणि समोर मृत्यू दिसत असूनही त्याचे हसत स्वागत करणाऱ्या नरवीर शिवाची गोष्टच न्यारी. सागराहून खोल आणि आभाळाहून मोठी. 10 नोव्हेंबर 1659चा तो दिवस. अवघ्या महाराष्ट्राचे डोळे जावळीच्या घनदाट अरण्यात वसलेल्या प्रतापगडाच्या एका बातमीकडे लागले होते.
हिंदवी स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याचे महास्वप्न घेऊन आलेल्या क्रूर कर्मा अफझल खानाचे आता काय होणार? इतक्या मोठ्या फौजेपुढे शिवाजी महाराजांचा कसा निभाव लागणार? स्वराज्यातील समस्त माता भगिनींनी, कष्टकऱ्यांनी त्या अफझलला शिव्याशाप दिले. ज्या हातांनी त्याने तुळजाभवानीची मूर्ती फोडली त्या अफझलला शिवबा याच मातीत गाडणार याबाबत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होत होता. आणि हीच पुण्याई शिवबाच्या पाठीशी एखाद्या भक्कम भिंतीसारखी उभी राहिली. अखेर अफझल खान आणि शिवाजीराजे यांची भेट झाली. ही ऐतिहासिक भेट व हे थरार नाट्य पाहण्यासाठी त्या दिवशी भर दुपारी स्वर्गात 33 कोटी देवांनी एकच गर्दी केली असावी. महाराज शामियान्यात शिरले आणि काही क्षणातच बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ अफझल खान महाराजांच्या बिचव्याने फोडलेल्या पोटावर हात ठेवत झोकांड्या देत बाहेर आले. आणि एकच जल्लोष उडाला. क्रूर कर्मा अफझल खानाला महाराजांनी संपवले. स्वराज्यावर आलेले काळे कुट्ट मेघ क्षणात नाहीसे झाले आणि तेजस्वी प्रकाशाने न्हाऊन निघाले जावळीचे अवघे खोरे, प्रतापगड आणि संपूर्ण स्वराज्य. या भूमीवर मनस्वी प्रेम करणारे सारे त्या दिवशी आनंदले. आमच्या शूर मावळ्यांनी अफझल खानाचे उर्वरित सैन्य कापून काढले. पण या गडबडीत महाराज गेले कुठे? राजगडावर, कोकणात की आणखीन कुठे? स्वराज्यावर आलेले हे संकट महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी क्षणार्धात दूर केले. अफझल खानाच्या वधानंतर महाराजांनी क्षणाचीही उसंत न घेता ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले, तर विजापूरच्या दिशेने नेताजी पालकर. आदिलशाहीच्या ताब्यात असलेली सर्व ठाणी जिंकून घेतली. याचे कारण अफझल खानाचे म्हणजेच आदिलशहाचे सैन्य गाफील झाले होते. अफझल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यावर त्यांनी धीर सोडला होता. त्याचाच फायदा महाराजांनी असा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज नावाचे भयंकर वादळ घोंगावू लागले. आदिलशहाची तर पुरती झोपच उडाली. महाराजांनी कोल्हापूर जिंकले. तब्बल 350 वर्षांनंतर करवीरची नगरी स्वतंत्र झाली. आदिलशाही साम्राज्याच्या वनवासानंतर श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली, स्वतंत्र झाली. तर तिकडे नेताजी विजापूरवर धडकणार अशा बातम्या पसरवल्या गेल्या. वास्तविक पाहता आदिलशाहीच्या मुलखात फक्त दहशत पसरवून नेताजी महाराजांना भेटायला कोल्हापूरला येणार होता. कोल्हापूर ताब्यात आले, मात्र पन्हाळा आदिलशहाच्या ताब्यात होता. 26 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी पन्हाळ्यावर अचानक हल्ला चढवला. अवघ्या 3 दिवसात पन्हाळा काबीज झाला. त्याचबरोबर आजूबाजूचा मोठा मुलूखही स्वराज्यात आला. किल्ले पन्हाळगड. या प्राचीन गडाला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. शिलाहार भोज राजा नृसिंह यांच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला. याच गडावरून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. पन्हाळगड हा फारसा उंच नाही, थोडा पसरट. मात्र हा किल्ला म्हणजे दक्षिणेचे जणू महाद्वार. पन्हाळगडाला भक्कम तटबंदी होती. राजदिंडी 3 दरवाजा, 4 दरवाजा, वाघ दरवाजा असे मजबूत वैभव गडाला लाभले होते. अफझल खानाचा झालेला वध, त्याच्या अफाट सैन्याची झालेली दुर्दशा, त्यानंतर लगेचच महाराजांनी थेट कोल्हापूरपर्यंत मारलेली मुसंडी, जिंकलेला मोठा मुलूख, अनेक छोटे मोठे किल्ले, या सर्व घटनेनंतर विजापूरचा आदिलशहा स्वतःवरच प्रचंड चिडला होता. या शिवाजीचा बंदोबस्त करायचा तरी कसा आणि कुठे या विचारात तो दिवस रात्र घालवे. अगदी याच वेळी आदिलशहाकडे एका मोठ्या सरदाराचे विनंती पत्र आले. मला आपल्या सेवेत रुजू करा, मोहिमेवर पाठवा. कोण होता तो सरदार? अतिशय पराक्रमी सरदार सिद्दी जौहर तयार झाला. बादशहाला आनंद झाला. शिवाजी महाराजांचा पुरता पराभव करूनच माघारी या असा सज्जड दम देऊन बादशहाने त्याला मोहिमेवर पाठवले.
सोबत प्रचंड फौज घेऊन सिद्धी राज्याच्या वेशीपाशी आला सुद्धा. अगदी त्याच वेळी महाराज मिरजेच्या किल्ल्याच्या मोहिमेवर होते. त्यांना ही बातमी कळताच ते तातडीने पन्हाळ्यावर आले. एक संकट समोर तर दुसरे मागून आलेले. म्हणजे असे की याच कालावधीत मोगलांचा सरदार शाहिस्तेखान सुद्धा उत्तरेच्या बाजूने महाराष्ट्रात घुसला. स्वराज्यावर आलेले हे दुहेरी संकट. महाराजांच्या मनाची काय अवस्था झाली असेल त्यावेळी. अफजल खानाच्या वधानंतर ते राजगडावर गेले देखील नाहीत. एक संकट सरते तोच दुसरे उभे. पण महाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू. त्यांनी अतिशय थंड डोक्याने विचार केला. सहकाऱ्यांबरोबर गुप्त बैठका घेतल्या. तिकडे शाहिस्तेखानाच्या बंदोबस्तासाठी जर आपण पुण्यात गेलो तर सिद्धीचे अफाट सैन्य स्वराज्यात आतपर्यंत घुसणार. अफजल खानाच्या मोहिमेत रयत अगोदरच इतकी भरडली होती, ती पुन्हा सिद्धीच्या तावडीत सापडली तर. महाराजांनी सिद्धीला पन्हाळ्यापर्यंतच थोपवून ठेवायचे ठरवले. आपण जिथे असणार तिथे तो नक्की वेढा घालेल. पावसाचे दिवस आले की वेढा सैल पडेल. तो मोका साधून आपण निसटून पुण्याला शाहिस्तेखानाच्या बंदोबस्तासाठी जाऊ, असा विचार करून महाराज पन्हाळगडाच्या दिशेने निघाले. या प्रसंगात आपणास कळून येते की महाराजांना नेहमी आपल्या प्रजेची चिंता होती. लढाईत हल्ल्यात ती नाहक भरडू नये यासाठीच सिद्धीला स्वराज्याच्या वेशीवरच थोपवून ठेवला आणि झालेही तसेच. महाराज पन्हाळगडावर असल्याचे कळताच सिद्धीने आपला वेढा पन्हाळगडाभोवती आवळण्यास सुरुवात देखील केली आणि हा पहारा दिवसेंदिवस अधिकाधिक कडक होऊ लागला. महाराज आपल्या गुप्तहेराद्वारे सिद्धीच्या पहाऱ्याची चाचपणी करत होते. मात्र महाराजांना जितके सोपे वाटले होते तितके सोपे नव्हते. सिद्दी जौहर हा अतिशय मुरलेला मुत्सद्दी आणि लढवय्या होता. बंदोबस्तात कसूर झाल्यास सैनिकांना कठोर शिक्षा दिली जायची. पहारे अजूनच वाढू लागले. सिद्दी आता पन्हाळ्यावर तोफांचा मारा करू लागला. मात्र त्या लांब पल्ल्याच्या नव्हत्या. सिद्धीने ठरवले की या तोफा इंग्रजांकडून आणायच्या. त्या आणल्या देखील. पाठोपाठ प्रचंड दारुगोळा देखील आणला. इंग्रजांना वाटले की पन्हाळ्याच्या लढ्यात सिद्धी नक्की जिंकणार. भविष्यात निजामशाहीची मदत मिळवण्यासाठी इंग्रज सिद्धीला प्रत्यक्ष मदत करू लागले. त्यांच्या तोफा पन्हाळगडावर जणू आग ओकू लागल्या. शिवाजी महाराज हे सारे पाहत होते. वेळ आली की या सिद्धीला आणि त्यापेक्षा इंग्रजांना चांगलीच अद्दल घडवायची असा निश्चयच केला. शिवाजी महाराजांच्या जीवाची घालमेल वाढत होती. अशा परिस्थितीमध्ये सिद्धीचा वेढा फोडण्यासाठी राजगडावरून नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल आपल्या फौजेसह पन्हाळ्याच्या दिशेने आले. सिद्दी जौहरचा वेढा फोडायचा आणि शिवाजी महाराजांना अलगद निसटून द्यायचे असे ठरले. पण झाले भलतेच. सिद्धीला खबर लागली. त्यामुळे तो सावध झाला. वेढा उठला नाहीच, पण नेताजी आणि मराठी फौजेचा दारुण पराभव मात्र झाला. त्यांना माघार घ्यावी लागली. महाराज हतबल झाले. आता सुटायचे कसे आणि केव्हा? अहोरात्र सहकाऱ्यांसमवेत बैठका होऊ लागल्या. वीर बाजी प्रभू देशपांडे हेही त्यावेळी किल्ल्यावर हजर होते. अगदी अशाच परिस्थितीत एक बेत गुप्तपणे आखण्यास महाराजांनी सुरुवात केली. त्या दिशेने त्यांची सावधपणे पावलं पडू लागली. एक अतिशय धाडसी बेत शिजू लागला. कोणता बेत? अगदी याच वेळी पन्हाळगडाच्या महादरवाजापाशी एक संवाद चालला होता. शिवा, अरे शिवा, तुझं लक्ष कुठं आहे? चल पटपट हात चालव. तो वस्तरा जरा जपून.
नाहीतर इकडे तिकडे बघता बघता माझी मान कापायचास तू. काय म्हणतो मी? शिवा. शिवा काशीद असे या कारागिराचे नाव. किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सैनिकांची, किल्लेदाराची, सुभेदाराची, सेनापतीची हजामत करायची हेच त्याचे काम. शिवाचा मुक्त वावर पन्हाळगडावर आणि पायथ्याशी देखील होता. एकीकडे हजामतीचे काम करताना त्याचे लक्ष मात्र गडावरच्या आणि गडाखालच्या घडामोडींवर नक्कीच होते. पन्हाळगडाला सिद्धीचा वेढा आहे आणि आपला राजा त्यात अडकला आहे हे तो जाणून होता. याच परिसरात नेवापूर नावाचे छोटेसे गाव आहे. शिवा याच गावचा. मनाने अगदी पाण्यासारखा निर्मळ. पावसाचे दिवस सुरू झाले होते. आत्तापर्यंत शिवा काशीदने गडावर महाराजांना अगदी ओझरते असे पाहिले होते. अर्थात महाराज शिवाला अजिबात ओळखतही नव्हते. फुरसतीच्या वेळी पहाऱ्याचे सैनिक शिवाची मस्करी करायचे. एकीकडे म्हणायचे, शिवा लेका तुझं आपलं बरं आहे. समोरच्याची दाढी करायची, वस्त्रा पाजळायचा, गप्पा छाटायच्या आणि मजेत राहायचं. तुला सिद्धीच्या वेढ्याचे, महाराजांच्या चिंतेचं काहीच देणं घेणं नाही म्हणा. त्यात तुझा दोष नाही लेका, पण चुकून पण सिद्धीच्या सैनिकांची दाढी करू नकोस, नाहीतर ते तुझी बिनपाण्याने करतील. दुसरा पहारेकरी बोलू लागला, मर्दा गड्या शिवा तुला माहित आहे का, अरे कधी कधी तू थेट दिसतोस आमच्या राजासारखा. नाक डोळं अगदी तसंच, जर्रा छाती पुढं करून चाल गड्या, थेट राजेच. त्यावर शिवा उत्तर देई, अरे बाबांनो राजे कुठं, मी कुठं, तो फकस्त योगायोग आहे. आता तसा मी दिसतो पण काही अक्कल आहे का? मी माझं घर कसं बसं चालवतो, तर तो राजा अख्खे राज्य चालवतो. रयतेवर पोटच्या मुलासारखं प्रेम आहे. राजांशी बरोबरी नको. एके दिवशी त्यांना कळलं तर शिक्षा करतील. तुम्हाला काय, तुम्ही बसाल इथे गडावर आरामात. शिवाचे बोलणे सर्वांनी हसण्यावारी नेले, पण त्याच्यात तथ्य होते. काही अंशी शिवा अगदी थेट राजांसारखाच दिसायचा. त्यांच्यासारखी कापडं चढवली की खुद्द राजेच. शिवाच्या बायकोने देखील मध्यंतरी हाच विषय काढला होता, तुम्ही अगदी थेट राजांसारखे दिसता. तेव्हा शिवा चिडला होता आणि थोडा सुखावला देखील होता. शिवा राजासारखा दिसतो हे आता गडावर हळूहळू सैनिकांना उमगू लागले. शिवा बिचारा ओशाळून जायचा. पण एकदा त्याने धीर केला आणि एका पहारेकऱ्याला थेट प्रश्न विचारलाच. त्याच्या मनातले प्रश्न त्यांना तो विचारू लागला, का हो, सिद्धी पन्हाळगडाला वेढा घालणार हे माहीत असताना आपले महाराज आधीच राजगडावर पळून का गेले नाहीत? इथंच का थांबले? प्रश्न अगदी बरोबर होता. हो नाही करता एका पहारेकऱ्याने शिवाला उत्तर दिलेच. शिवा मर्दा, अरे ते आपले राजे आहेत, त्यांना आपली काळजी आहे. आपण कोण? आपण प्रजा. आपल्या प्रजेचे हाल होऊ नयेत म्हणून महाराजांनी त्याला इथंच थोपवून ठेवलाय. नाहीतर काय झालं असतं? सिद्धीच्या फौजेनं कोल्हापुरात धुमाकूळ घातला असता, मूर्त्या फोडल्या असत्या, लेकी सुना नासवल्या असत्या. राजाला आपली काळजी म्हणून राज्याच्या वेशीवरच सिद्धीला थोपवला. हे बोल ऐकताच शिवाचे डोळे भरून आले. या माझ्या राजाला एकदा तरी डोळे भरून पाहणार. पण कधी? सिद्धीने माझ्या राजाला पिंजऱ्यात कोंडून ठेवले, कसा सुटणार तो? याच विचाराने तो घराकडे गेला. रात्रभर तोच डोक्यात विचार. उद्याचा दिवस कसा उगवणार याची त्याला पण चिंता लागलेली. पावसाचे दिवस हळूहळू जवळ येऊ लागले. सिद्धीचा वेढा दिवसेंदिवस बळकट होऊ लागला. शिवाने ज्योतिबाच्या डोंगराकडे पाहत त्याला नवस बोलला,
स्वराज्याचा पोशिंदा माझा राजा त्या क्रूर सिद्धीच्या वेढ्यात अडकलाय. त्याला लवकर सोडीव बाबा. मी आणि माझी बायको दोघं बी तुझ्या दर्शनाला येऊ बघ. या एकूण अस्वस्थ परिस्थितीमुळे शिवाच्या मनाची घालमेल होऊ लागली. घरात त्याचे कशावरही लक्ष लागेना. शिवाची ही अवस्था त्याच्या पत्नीने बरोबर ओळखली. ती म्हणाली, असं काय झालं तुम्हाला? कशातही लक्ष कसं नाही? पूजा नाही, रोजचा हरिपाठ नाही. कुणी काही बोललं का? मला बी माहिती आहे, गडावर राज चिंतेत आहेत. पण तुम्हाला काय झालं? राजच यामधून काहीतरी नक्की मार्ग काढतील. ते समर्थ आहेत. शिवाचे मात्र समाधान काही झाले नाही. आता पाऊस चांगलाच सुरू झाला. पन्हाळगडावर काळे कुट्ट ढग जमू लागले. जणू हिंदवी स्वराज्यावरच मळभ दाटून आले. पावसाच्या धारांनी अवघा पन्हाळगड न्हाऊन निघाला. बाहेर येणं जाणं अशक्य होऊ लागलं. पावसाचा जोर हळूहळू वाढतच होता. पहारेकऱ्यांना आणि सैन्याला खात्री वाटू लागली, या भयंकर पावसात सिद्धीचे सैन्य शिथिल पडणार. त्यांना इथल्या पावसाची कल्पना नाही. वेढा सैल झाला की राजे सुटणार. पण भलतेच होऊ लागले. वेढा अजून बळकट होऊ लागला. स्वतः जातीने सिद्धी पहाऱ्याला बसला होता. काय बोलणार नि कसे बोलणार? शिवा काशीदची मुद्रा अधिकाधिक गंभीर होत होती. त्याला आता स्वतःपेक्षा राजांची काळजी लागली होती. याच वेळी महाराज आपल्या महालातून गडाखाली पसरलेल्या मुलखाचे शांतपणे अवलोकन करत होते. खिडकीबाहेर पावसात न्हात असलेला अगदी शेजारचाच पावनगड महाराजांना दिसला. पावनगड म्हणजे जणू प्रतिपन्हाळगडच. अनेक वेळा आपल्याच लोकांना खरा पन्हाळगड कोणता असा प्रश्न पडायचा, तर शत्रू पक्षाला नेहमीच प्रश्न पडायचा. शत्रू पन्हाळगडाऐवजी पावनगडावरच हल्ला करायचा आणि पुरता फसायचा. एखादी वीज चमकावी तसे काहीसे झाले. महाराज एका क्षणात बाजूला झाले. त्यांनी बाजीप्रभू देशपांडे आणि इतर निवडक मंडळींना चर्चेसाठी बोलावले. ठरले अगदी तसेच करायचे. काय होते महाराजांच्या मनात? कसे निसटणार होते ते? महाराजांनी तातडीने बैठक बोलावली. सर्व बाजूंनी विचार करून काही महत्त्वाचे निर्णय झाले. गडावर वेगाने हालचाली सुरू झाल्या. प्रत्येक मावळ्यास आपली जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली. जे काही करायचे आहे ते बिनबोभाटपणे. पन्हाळगडावर पावसाचे थैमान वाढू लागले. अशा बेफाम पावसामुळे वेढा सैल पडेल अशी महाराजांना पक्की खात्री होती. मात्र फासे पुन्हा उलटे पडले. बंदोबस्त अधिक वाढायला लागला. येथून निसटण्याचा जरी प्रयत्न केला तर साक्षात मृत्यूशी गाठ. हा वेढा सोडवण्यासाठी बाहेरून मदत तरी कुणाची मिळणार? आणि ती सुद्धा या भयानक पाऊस काळात. महाराजांना आता फक्त एकच तोडगा दिसत होता. तो म्हणजे बिनशर्त माफीनामा सिद्धीकडे पाठवायचा. 12 जुलै 1660चा तो पावसाळी दिवस. माफीनाम्यात महाराजांनी सिद्धीला लिहिले, मला क्षमा करा. मी आपला गुन्हेगार आहे. माझे सर्वस्व आणि हा पन्हाळगड स्वाधीन करण्यास मी आपल्याकडे लवकरच येत आहे. गडावरून खाली सिद्धीच्या छावणीकडे 4 शिपाई आणि महाराजांचा वकील निघाले. त्यांच्या समवेत होता एक शिलेदार आणि त्याच्या हातात होते पांढरे निशाण. अगदी याच वेळी गडाच्या महादरवाजापाशी शिवा काशीद उभा होता. तो शांतपणे ही गडबड पाहत होता. मात्र त्याचा अर्थ काही त्याला कळत नव्हता. इकडे तिकडे चौकशी केल्यावर त्याला समजले, महाराजांनी सिद्धीसमोर सपशेल शरणागती स्वीकारली आहे. बापरे, असे कसे झाले? आपले महाराज असं कसं करू शकतात? पण जे झालं ते त्याच्या डोळ्यासमोर झालं. तो अस्वस्थपणे आपल्या घरी गेला. महाराजांनी पांढरे निशाण आणि माफीनामा पाठवल्यावर सिद्धी जोहरला जणू हर्षवायू झाला. त्याने सर्वांना आदेश दिले की शिवा येतोय, पण वेढा तसाच ठेवा. कसूर चालणार नाही. सिद्धी जोहर अजून सावध झाला.
कारण अफजल खान वधाच्या वेळचा प्रसंग त्याला माहीत होता. मात्र युद्ध वगैरे काही होणार नाही. खुद्द शिवाजी मला भेटायला येतोय. हा 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 हा. पावसाचा तडाखा वाढत होता. या पावसाला सिद्धी आणि त्याचे सैन्य खरोखरच कंटाळले होते, परंतु नेटाने वेढा देत होते. शिवाजीच्या या पवित्र्यामुळे ते थोडेसे सुस्तावले. सिद्धी जोहर आणि त्याचे सैन्य शिवाजी महाराजांची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र पन्हाळ्याभोवतीचा वेढा तितकाच कडक ठेवला. उलट शिवाजीने दगाबाजी करू नये म्हणून बंदोबस्त अजून वाढवला गेला. गडावरच्या हालचालींना पुन्हा वेग आला. शिवाजी महाराज पावनगडाकडे पाहत असतानाच पटापट आदेश सुटले. त्याला गडावर ताबडतोब घेऊन या. कोणाला? कोणाला म्हणजे खुद्द शिवा काशीदला. शिवा जिथे राहायचा त्या खोपटाच्या दिशेने एक मावळा धापा टाकत गेला. शिवा न्हावी हाय का घरात? होय आहे. पण आपण कोण? शिवाच्या बायकोने विचारपूस केली. पन्हाळगडावरून महाराजांनी पाठवलं आहे तातडीनं. शिवाला न्यायला आलोय. एव्हाना शिवा गडबड ऐकून बाहेर आला. शिवा, खुद्द महाराजांनी तुला गडावर ताबडतोब बोलवलंय. चल लवकर, बाहेर थांबतो. शिवाला वाटले आपल्या हातून काहीतरी आगळीक झाली असावी. सारे मावळे मला शिवाजीसारखा दिसतो म्हणून चिडवतात. हे महाराजांना कळले तर आपली धडगत राहणार नाही. बापरे, प्रत्यक्ष महाराजांनी बोलवलंय. जायलाच पाहिजे. आपल्या बायकोचा निरोप घेऊन शिवा थेट निघाला पन्हाळ्यावर. पन्हाळगडावरील एका दालनात प्रत्यक्ष शिवाजी महाराज शिवाची वाट पाहत उभे होते. शिवा तर भीत भीत आत गेला. राजांना मुजरा केला आणि म्हणाला, महाराज, माफी असावी. माझ्याकडून काही आगळीक झाली असेल तर एक डाव माफ करावं. मला काही कल्पना नाही. भावनेच्या भरात काहीतरी वेडं वाकडं बोलून गेलो असेल तर माफ करा. या अडचणीच्या वेळी महाराज तुम्ही मला समजून घ्या, मदत करा. तसे महाराज मोठ्याने हसले आणि म्हणाले, अरे शिवा, मर्दा असा विनाकारण घाबरतोस कशाला? अरे मीच तुला बोलावले आहे. निर्धास्त राहा आणि शांतपणे खाली बैस. आता मी काय बोलणार आहे ते कानात प्राण आणून ऐक. मी तुला मदत करणार नाहीये, तर उलट तूच मला म्हणजेच स्वराज्याला मदत करायची आहे. तेव्हा महाराजांचे बोलणे मध्येच थांबवून शिवा एकदम उठला आणि काकुळतीने म्हणू लागला, महाराज, अहो मी अतिसामान्य न्हावी. माझं बोलणं वागणं मनावर घेऊ नका. तुम्ही कुठे, मी कुठं? अहो मी काय मदत करणार तुम्हाला? मी एक अनपढ. फक्त मी तुमच्यासारखा दिसतो असं गडावरची मंडळी म्हणतात, पण ते काही खरं नव्हे. माझी आपल्याशी तुलना कधी होऊच शकत नाही. यावर महाराज मोठ्यांदा हसले आणि म्हणू लागले, अगदी बरोबर ओळखलं शिवा. तुझ्या माझ्या चेहऱ्यात असलेलं साम्य बरोबर. हेच तुला काम करायचं आहे. स्वराज्यासाठी, सिद्धीला संपवण्यासाठी, आपली भूमी, किल्ला, रयत वाचवण्यासाठी. महाराज गंभीर झाले. पुढे येऊन महाराजांनी शिवाचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, शिवा, मदत करशील ना रे? महाराजांचा हा आर्त स्वर शिवाचे काळीज पोखरून गेला जणू. महाराज, राजे, तुम्ही आमचे धनी आहात. फक्त एक डाव आदेश द्या, संधी द्या. नक्की काय करावं लागेल? मला नक्की जमेल ना? शिवाने महाराजांच्या पावलांपाशी आपली नजर खिळवून उत्तर दिले. शिवा, ऐक जरा आमचे शांतपणे. सिद्धीचा जोर दिवसेंदिवस वाढतोय. इथे आपण सगळेच अडकलोय. अजून काही दिवस गेले तर सिद्धीची फौज आपल्या मुलखात, कोल्हापुरात शिरून हैदोस घालेल.
कालच सिद्धीकडे माफीनामा पाठवलाय, त्यामुळे तो तात्पुरता शांत बसलाय. मात्र वेढा काही सैल झालेला नाही. आपल्या गुप्तहेरांनी या गडावरून पळून जाण्यासाठी एक वाट शोधलीय. ही वाट अतिशय दुर्गम घनदाट झाडीमधून जाणारी. त्यात पावसाचे दिवस. त्या बाजूला सिद्धीचा बंदोबस्त थोडा कमी आहे. तिथून लपत छपत रात्रीच्या वेळी पांढर पाण्याच्या ओढ्याच्या अंगानं सरळ आम्ही सगळे विशाळगड गाठणार आहोत. दुसरा कोणताच पर्याय नाही. आणि तेही आपण आजच्या रात्रीच निघणार आहोत. समजलं? शिवा कानामध्ये जणू पंचप्राण आणून ऐकत होता. महाराज थांबून शांतपणे पुन्हा बोलू लागले. शिवा, आता मला तुझी मदत लागणार आहे. तू माझ्यासारखा दिसतोस असे माझ्या मावळ्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तू तयार असशील तर तू माझी कापडं अंगावर चढवायचीस. जणू प्रति शिवाजी व्हायचे. माझ्यासारखे बोलायचे, हसायचे, चालायचे. तुझ्याबरोबर अजून काही मावळे असतील. तुझ्यासाठी तिथे एक पालखी असेल, त्यात बसायचे. तू वेगळ्या दिशेने जायचे आणि आम्ही विशाळगडाच्या दिशेने जाणार. शिवा, यापुढे नीट ऐक. शिवाजी पळाला, शिवाजी पळाला असे कळताच सिद्धीचे सैन्य चिडून आजूबाजूच्या परिसरात मला शोधायला निघणार. ते तुझी पालखी पाहतील. त्यांना वाटेल आत बसलेले महाराज आहेत. ते तुला सिद्धीसमोर हजर करतील. तू देखील आपण शिवाजी महाराजच आहोत असे भासवून तसेच त्यांच्याशी बोलायचे. आणि सिद्धीच्या सैन्याने तुला पकडले नाही तर मलकापूर या गावी येऊन तेथे पालखी सोडून द्यायची आणि मला पांढर पाण्याशी येऊन भेटायचे. समजलं? समजलं महाराज, सारं काही समजलं. शिवा, आणखीन एक महत्वाचे. तुला जर सिद्धीच्या सैन्याने पकडले तर तू शिवाजी नाहीस असे कळल्यावर तुला ते हाल हाल करून मारतील, हेही ध्यानात ठेव. या गडबडीमध्ये मी आणि माझे सहकारी या पन्हाळगडापासून खूप दूरवर गेलेलो असू. शिवा, प्रत्येक क्षण हा महत्वाचा असणार आहे. आपल्याला अचूक वेळ साधायची आहे. तेव्हा शिवा, तू तयार आहेस ना? तुझ्या मनाची तयारी झाली ना? शिवा निशब्द झाला. त्याच्यापाशी महाराजांना देण्यासाठी उत्तर नव्हते. त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पटकन महाराजांच्या पाया पडला. भावना अनावर झाल्या. शिवा बोलू लागला. राजे, माझ्या आयुष्याचं आता सोनं होणार बघा. मी एक साधा न्हावी. मलाही वाटायचं आपण देखील शूरवीरासारखं एखादं काम करावं, छोटा मोठा पराक्रम करावा. पण ती इच्छा अपूर्ण राहिली. महाराज, आज ती संधी मला मिळाली. त्या सिद्धीला संपवण्यासाठी महाराज काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. होय होय, मी तयार आहे महाराज. राजे, तुमची कापडं अंगावर एकदा चढली ना की मला हत्तीचं बळ मिळेल. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही निर्धास्तपणे विशाळगडावर जा. जगलो वाचलो तर तुम्हाला भेटेनच, आणि मेलो तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असंच म्हणीन मी. त्या सिद्धीची अशी काही बिनपाण्यानं हजामत करतो की तुम्ही पाहतच राहाल. तसे राजांनी मंदस्मित केले. बाजूला बाजीप्रभू देशपांडे हे देखील उपस्थित होते. महाराज, एक छोटीशी विनंती आहे. माझ्या बायकोला एकदा भेटून येतो. पुढं भेट होईल न होईल. शिवाने विचारल्यावर महाराजांनी त्याला लागलीच परवानगी दिली. शिवाला काही सुचेना. तिला सांगावं तरी कसं? अखेर शिवाने तिला सर्व वस्तुस्थिती समजावून दिली. हे स्वराज्याचं काम आहे. आपल्या राजाला त्या सिद्धीनं कोंडून ठेवलंय. त्याला सोडवायला जातो आणि झट दिशी माघारी येतो. तू काय बी काळजी करू नकोस. हे पवित्र काम मला करू दे. अशी संधी आयुष्यात वारंवार कधी येत नसते. येतो मी. स्वतःची काळजी घे.
असं बोलून शिवा झटदिशी खोपटाबाहेर गेला देखील. बायको निश्शब्द. तिला काय बोलावं आणि कसं बोलावं हे देखील सुचत नव्हतं. त्यावेळी तिची मानसिकता काय असेल? प्रत्यक्ष राजांनी दिलेली कामगिरी ऐकून ती एकीकडे सुखावली होती. मात्र आपला धनी पुन्हा परत येईल ना, याबद्दल साशंक होती. मोठ्या धीरानी शिवाला तिने निरोप दिला. बायकोचा निरोप घेऊन शिवा घाईघाईने गडावर परतला. महाराज त्याचीच वाट पाहत होते. महाराज त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलू लागले. शिवा, आता मागे हटू नको. समोर ठेवलेली माझी कापडं घाल आणि मला पाहू दे माझेच प्रतिबिंब. तसा शिवा गहिवरला. समोर महाराजांची राजवस्त्रे ठेवली होती. अंगरखा, पायजमा, शेला, मोत्याचा तुरा, कंठा, कमरपट्टा, सोन्याचे कडे, बाजूबंद, बोटातल्या अंगठ्या आणि कवड्यांची माळ. शिवा राजासमोर एक एक कापडं, अलंकार घालू लागला. वा शिवा, सुरेख. पण एक गोष्ट राहिली की, जिरेटोप आणि शिरपेच तो मी तुला घालणार, असे म्हणून खुद्द महाराजांनी शिवाला जिरेटोप घातल्यावर आजूबाजूची मंडळी, बाजीप्रभू देशपांडे अक्षरशः अवाक झाले. अगदी आपल्या महाराजांचे जणू प्रतिबिंबच. नंतर शिवाच्या कमरेला तलवार बांधली. तसे महाराज सुखावले आणि म्हणाले, शिवा, शोभतोस खरा माझ्यासारखा. नीट ध्यानात ठेव, या क्षणापासून तू शिवाजी आहेस. शिवाजीसारखे बोलायचे, चालायचे. काय? शिवाने महाराजांच्या पावलावर आपले डोके टेकले. गडावरच्या देवदेवतांना शिवा आणि महाराज पाया पडून आले आणि लागलीच निघाले. अवघ्या पंचक्रोशीत प्रचंड पाऊस पडत होता. आभाळात मेघांची दाटी. अंधाराला सुरुवात देखील झाली. याच वातावरणाचा फायदा घेऊन महाराज, शिवा, बाजीप्रभू आणि काही निवडक मावळे भराभरा निघाले. 12 जुलै 1660. आषाढ पौर्णिमा. विजांचे थैमान. पाऊस त्या दिवशी जरा जास्तच पडत होता. शिवाजी राजे आणि त्यांचे 600 मावळे तयार होते. हर हर महादेव असा सर्वत्र नारा चालू होता. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार होत्या. एकामध्ये खुद्द राजे बसले. क्षणात दुसरी पालखी पुढे आली. त्यात शिवा काशीदला बसवले. महाराजांनी क्षणभर त्या दुसऱ्या पालखीकडे पाहिले आणि म्हणाले, शिवा, जीवाला सांभाळा, येतो आम्ही. असे म्हणत झटक्यात त्यांची पालखी आणि ते 600 मावळे पावसाळ्या रात्रीच्या अंधारात अदृश्य झाले. काही कालावधी जाऊ दिला आणि आता शिवा काशीदची पालखी आणि काही निवडक मावळे वेगळ्या दिशेने अंधारात निघाले. काही वेळानंतर सिद्दी जोहरच्या छावणीत एक घोडेस्वार ती बातमी घेऊन आलाच. हुजूर, हुजूर, शिवाजी किल्ले से भाग गया, अभी मालूम पडा. सिद्दी जोहर तर उठून उभाच राहिला. कसे शक्य? इतका कडेकोट बंदोबस्त आणि सोबत 40,000ची फौज असताना तो पळून जातोच कसा? कालच त्याने शरणागतीचे पत्र दिले होते, म्हणजे आम्हाला त्याने बेवकूफ बनवले. सिद्दी प्रचंड चिडला. हातवारे करू लागला. त्याला वेळ लागायचे बाकी होते. शिवाजी सापडला नाही तर आदिलशहा बादशाह पुढे आपण आपले तोंड दाखवायचे तरी कसे? काय होईल आपले? त्याला त्याचे भवितव्य दिसू लागले. त्याचवेळी त्या छावणीत फाजल खान आणि सिद्दी मसूद ही मंडळी होती. सिद्दी मसूद तर सिद्दी जोहरचा जावई. चिडलेल्या सिद्दीने आपल्या जावयाला म्हणजेच सिद्दी मसूदला आज्ञा केली, जाओ, तुरंत जाओ और किसी भी हालात में वो सिवा को कैद करके यहाँ लाओ. तसा मसूद आणि त्याचे सैन्य शोध मोहिमेवर निघाले. सिद्दीचे देखील हेर होते. त्यांच्या सांगण्यावरून काही कोस दौडत आल्यावर समोरच्या जंगलामध्ये काही हालचाल दिसली. एक पालखी दिसली. ताबडतोब त्यांनी त्या दिशेने सैन्य नेले. पालखी समोर आली तसे त्यांना वाटले शिवाजी पालखीतून पळतो आहे. ठहरो, ठहरो करत पालखी थांबवली.
शिवाजी महाराजांना खाली उतरवले. सिद्दी मसूदला प्रचंड आनंद झाला. अखेर शिवाजी सापडलाच, आता तुझी खैर नाही असे म्हणत त्या शिवाजीला जेरबंद करत पुन्हा मागे येऊन सिद्दी जोहरच्या छावणीत आले. सर्वप्रथम जावई छावणीत घुसला आणि आपल्या सासऱ्यासमोर म्हणजेच सिद्दी जोहर समोर मोठ्या वल्गना करू लागला. होय होय, मी पकडला त्या शिवाजीला. हुजूर, पळून जातो काय? मी आणला आहे त्याला पकडून. असे म्हटल्यावर सिद्दी जोहरला अतिशय आनंद झाला. तो जावयाचे तोंड भरून कौतुक करू लागला आणि आदेश दिले की ताबडतोब आमच्या समोर त्या शिवाजीला हजर करा. कधी त्याला भेटतोय आणि हिसाब चुकता करतोय असे मला झाले आहे. लागलीच मसूद बाहेर जाऊन त्या शिवाजीला सिद्दी जोहर समोर आणले. सिद्दीला प्रचंड आनंद झाला होता. तो मसूदवर खुश झाला आणि शांतपणे त्याने शिवाजीला न्याहाळले. होय होय, हाच शिवा, गेली अनेक महिने आम्हाला चकवा देणारा हाच तो शिवा. सिद्दी जोहर त्याला थेट प्रश्नच विचारू लागला. शिवा ना तू, गलती हो गई. शिवाजी महाराज ना तू. स्वतः एकीकडं तहाची बोलणी करतोस आणि गुपचूप पळून जातोस. प्रत्येक वेळी काही ना काही बहाणे करून चकवा देऊन आम्हाला दगा दिलास. पण आता तुझा खेळ संपलाय शिवा. तुला काय वाटले आम्ही वेढा उठवला? अखेर तू आमच्या हाती लागलास. आता तुला बादशाहकडे घेऊन जाईल. आता तू तुझ्या स्वराज्याची चिंता करू नकोस, ते आम्ही पाहून घेऊ. तू आता तुझी चिंता कर. आमच्या तावडीतून कसा निसटणार ते. आता तुला कोण वाचवायला येतो ते पाहतोच. सिद्दी जोहर मोठमोठ्यांदा वल्गना करीत होता, तसे महाराज शांतपणे हसत होते. अगदी याच वेळी फाजल खान आपल्या दुसऱ्या तुकडीसह छावणीत हजर झाला. शिवाजी सापडला ही बातमी त्याला कळताच तो ताबडतोब पाठी फिरला. छावणीत येताच शिवाजीला त्याने शांतपणे निरखण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्याने शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते आणि त्याला हेही पक्के माहीत होते की अफजल खान वधाच्या वेळी शिवाजीच्या डोक्यावर वार झाला होता. त्या जखमेची खूण अजूनही नक्कीच असणार. शिवाजी महाराजांना संपूर्ण तपासल्यावर ताबडतोब त्याने आपली तलवार बाहेर काढली आणि मोठ्यांदा ओरडू लागला. हुजूर हुजूर, फिर एक बार दगा हो गया. ये शिवाजी नहीं है. मैंने शिवा को अपनी आंखों से देखा है. ये तो कोई दूसरा आदमी है शिवाजी जैसा. तसे सिद्दी जोहरच्या चेहऱ्यावरचे भाव झटकन बदलले. तो खचून गेला, रागाने लाल झाला. आपल्या जावई मसूदला तो शिव्या घालू लागला. लागलीच फाजल खान आणि सिद्दी मसूदने आपापल्या तलवारी त्या शिवाजीच्या मानेवर ठेवल्या. अवघ्या छावणीत प्रचंड गडबड उडाली. जो तो सैनिक शिवाजीला पाहायला गर्दी करू लागला. तसा सिद्दी जोहर अजून चिडला, मोठमोठ्यांदा ओरडू लागला. तू सिवा नहीं है तो कौन है? बताओ मुझे. मेरा वक्त बर्बाद मत कर. फाजल, देखते क्या हो, पूछो उनसे. आता तर फाजलने आपल्या तलवारीचे पाते त्या शिवाजीच्या मानेमध्ये खोचले देखील. रक्ताचे काही थेंब मानेवर ओघळले. बोल हरामजादे, कौन है तू? त्यावर शिवाकाशीत सिद्दी जोहरच्या आणि फाजल खानच्या नजरेला नजर देऊन स्वाभिमानाने आणि कणखरपणे बोलू लागला. होय होय, माझे नाव पण शिवाजी. मला शिवा काशीद म्हणून ओळखतात. मी मूळचा नेवापूरचा. हजामत करणे हे माझे काम. इतके बोलून झाल्यावर सिद्दी जोहर आणि फाजल खान रागाने लाल झाले. तू त्या खऱ्या शिवाला पळण्यास मदत केली का? असे केलेस? आता तुझी खैर नाही असे म्हणत सिद्दी मसूदने आपल्याही तलवारीचे पाते शिवाच्या मानेवर ठेवले. मसूद आणि फाजल शिवाच्या अंगाला हात लावू लागले. तसा शिवा एकदम मागे फिरला आणि स्वाभिमानाने बोलू लागला. अरे माकडांनो,
चारी पाचशाहीला गाडणाऱ्या शिवाजी महाराजांची कापडं माझ्या अंगावर आहेत. तेव्हा मला जरा जपून हात लावा. तुमचे रक्ताळलेले पापी हात माझ्या राजाच्या कपड्यांना लावू नका. माझ्या राजासाठी हे सारं केलं, तेही हसत हसत. स्वराज्यापेक्षा कोणीच मोठं नाही इथे. चांडाळांनो, तुमच्यासारखं नाही. तुमच्या बादशहाने फेकलेल्या तुकड्यांवर तुम्ही जगता. तुम्ही लढवय्ये नाहीत, बादशहाचे कुत्रे आहात, भाडोत्री कुत्रे. असं म्हटल्यावर फाजल खान रागाने लाल झाला. तो तलवार उपसणार इतक्यात सिद्दी जोहरने त्याला थांबवले आणि खरा शिवाजी कोठे आहे असे विचारण्यास सांगितले. तसा शिवा न घाबरता उत्तर देऊ लागला. माझा राजा एव्हाना खूप दूरवर पोचला देखील. तुमच्या हाताला कधीच गावणार नाही. तो कधी येतो कधी जातो हे तुमच्या भेकडांवर अवलंबून नसतं. तो राजा आहे आमचा, आम्ही त्याची प्रजा. माझ्यासारखी अनेक साधीसुधी माणसं राहतात आमच्या मुलखात, जी राजांवर आपला प्राण देखील ओवाळून टाकायला एका पायावर तयार आहेत. तुझ्यासारखे अनेक शत्रू महाराजांनी आपल्या अंगावर खेळवले आहेत. ते नेहमीच सावध असतात. ते कधीच फसत नाहीत. माझा प्राण जरी घेतलात तरी त्यांचा ठाव ठिकाणा मी सांगणार नाही. आता तुम्ही तुमची काळजी करा, कारण तुमचा बादशाह तुम्हाला सोडणार नाही. मात्र घाबरू नका. त्या अगोदरच माझा राजा एकेकाला गाठून मारेल, ते देखील याच भूमीत. हे सगळं ऐकल्यावर सिद्दी जोहर रागाने लाल लाल झाला. त्याने मसूदला आणि फाजल खानला ताबडतोब आदेश दिले की शिवा काशीदची खांडोळी करा. फाजल खान आणि मसूद त्यांच्या अंगावर येण्या अगोदर शिवा काशीदने महाराजांचा एकच जय जयकार केला. मारा मला, मारा मला, पण माझा राजा तुम्हाला पाहून घेईल. माझ्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी राजा परतून येतील तेव्हा तुमच्यापैकी कोणीच जिवंत राहणार नाहीत. लक्षात ठेवा. आपल्या मुखातून जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जयघोष करत असतानाच शिवा काशीदच्या देहातून दोन्ही तलवारी आर पार झाल्या. सर्वांचा लाडका, साधासुधा जीवाभावाचा सखा शिवा काशीद केवळ आणि केवळ महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी, आपले स्वराज्य टिकवण्यासाठी आपल्या जीवाचे मोल देऊन स्वर्गलोकात गेला, पावन झाला. अगदी याच वेळी शिवाजी महाराज आणि निवडक मावळे झपाट्याने मार्ग काढत पांढर पाण्याजवळ पोहोचत असतानाच अचानक महाराजांच्या काळजात एक चिंता लहरत गेली. माझ्या शिवाचे काय झाले असणार? मी त्याला शब्द दिला आहे की तू आम्हाला पांढर पाण्याजवळ येऊन भेट. थांबवा पालखी. महाराजांचे आदेश. पालखी थांबली. महाराज तेथील निबिड अरण्यात अंधारात शिवाची वेड्यासारखी वाट पाहू लागले. तसे बाजींनी त्यांना सावरले. म्हणाले, महाराज, शिवाची काळजी नको. तो नक्की भेटेल. आपल्याला घाई करायची आहे आता. त्या सिद्धीचा अजिबात भरवसा नाही. तशी पालखी पुढे पुढे चालू लागली आणि इतक्यात ती भयंकर बातमी महाराजांचे काळीज पोखरून गेली. महाराजांचे प्रतिबिंब शिवा काशीदला सिद्धीने ठार मारले. महाराज गहिवरले. जगदंब जगदंब, माझा शिवा, माझा शिवा, तू तर आमच्याहून मोठा झालास, अगदी आभाळाहून. आम्हाला वाचवण्यासाठी ही कोणती खेळी खेळलात शिवा? तुमचे हे बलिदान अजिबात वाया जाणार नाही. सिद्धीला दणका देणारच. तूर्त माझ्या लाडक्या शिवा, तुला या राजाचा सलाम, त्रिवार सलाम.
या साहसी वीराच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वराज्याचे भव्य स्वप्न प्रत्यक्षात साकारले. या मर्द मराठी वीराची म्हणजेच आपल्या शिवा काशीदची समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी विशाळगडाकडे जाणाऱ्या एका वाटेवरील गावाजवळ आहे. पन्हाळगड किल्ल्याला भेट देताना शिवा काशीदचा भव्य पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. तिथे आपण नतमस्तक होतो.